सांगा बरं, असं जर सग होत असलं तर काय उपयोग आहे? तुम्ही सारे का मग पोलिसांना गेले होते का तुम्ही? हो, गेले होते पोलिसांना. भक्तांचं पण असं भरपूर प्रकार तिथे लुटल्या जातं. अचानक आलो तो मध्ये समोर गाडी उभी राहते, विचार करायसाठी गंमत आहे ना. घरासमोर सांगा बरं तुम्ही, घरासमोर घराला बाहेर आहे. माझी यशोदा भगवान ठाकरे स्वस्तांमध्ये कर्मचारी. मी माझ्या डोळे तपासायला दवाखान्यात गेले होते. मी दवाखान्यात येताना झालं ते. थोडी इथं तर नातेवाईक भेटले म्हणून थांबले. मी इथं थांबेल होते. थांबून मग घरी गेले. अशी पुढं झालं ते. काय झालं, काय केलं? त्याने नेमकी अशी चैन ओढली आणि मला खाली पाडलं. किती जण होते का? दोघच जण होते. एक गाडीवर होता आणि एक उभा होता. असं ओढल्यावर पळाला तो एकदम. तर मला कळलं ते तिकडून आला म्हणून. मला त्याने डायरेक्ट गप्पशीन ओढलं. ओ असं मला खालीच पाडलं त्याने डायरेक्ट. ती जाड चैनमुळे ती मला ते ओढल्या गेली ना, मी खाली एकदम. खाली पडले तुम्ही? हा, खाली पडले. माझ्या गुडघ्याला बी लागले, नाताला बी लागले. एक बारीकसाच मुलगा आहे तो आणि एक असा बारीक आहे. दोघं बी ते. त्याची गाडी इथं उभी होती एकाची आणि तू मागून आला तो डायरेक्ट. तुमचं लक्ष होतं का? काय माहिती, मला काही समजायलाच मार्ग नाही. किती तोळ्याचं होते? 2 तोळ्याचं होतं. गेलं मग? गेला आता काय आहे, त्यांचंच मजा झाली. 11:30 पावणे 12 मध्ये झालं साहेब. मी ना खरं सांगू का, मी दवाखान्यात मला वेळ नसतो जायला. मी आज गेले, पोराला म्हटलं तू घरी थांब, मी जाऊन येतो डोळे तपासायला. मी आले इकून इथं मेडिकल मधून गोळ्या घेतल्या, बाटली घेतली, इथंच थांबले. नाते कोणी भेटलं, इथंच थांबेल होते मी. आणि मग घरी गेले. तिथं झालं पुढे चौकात. त्यानं डायरेक्ट ओढलं खाली. मला अचानक खाली पडले मी. आता घराजवळ येऊन म्हटलं अशा चोऱ्या होऊ राहिल्या. मग काय नेमकं काही समजायलाच मार्ग नाही ना. किती तोळ्याचं होतं? 2 तोळ्याचं होतं साहेब. ते बी असं आम्ही काय एकटे नव्हतं काय. सांगा बरं, असं जर सग होत असलं तर काय उपयोग आहे? तुम्ही सारे का मग पोलिसांना गेले होते का तुम्ही? हो, गेले होते पोलिसांना. भक्तांचं पण असं भरपूर प्रकार तिथे लुटल्या जातं. आज संस्थांच्या कर्मचारी माझ्या सासूबाई यशोदा ठाकरे, मी प्रियंका ठाकरे, आज त्या डोळ्यांचा चेकअपसाठी 2 शिरूमला हॉस्पिटलला गेल्या. पण मग तिकडून येत असताना संस्थांच्या एरियात आम्ही राहत असताना, सिक्युरिटी गार्डच्या एरियात असताना जर चोरी करताय, म्हणजे घरासमोर येऊन जर त्या बाईच्या गळ्यातली चेन चोरली जाते, तर आज जीव सुरक्षित आहे का त्यांचा? सोनं गेलं ठीक आहे, पण आज जर जीव गेला असता तर याला कोण जबाबदार आहे? याच्याविषयी काही तक्रार केली पाहिजे ना. याच्यात अजिबात सुरक्षित नाही. आज मी पण जॉबला जाते, आज माझा तरी जीव सुरक्षित आहे का? मी कुठल्या अँगलने माझ्या मुलाला गल्लीत सोडू शकते? आज हे बाहेर रोडावर पण नाही, गल्लीत झालेलं आहे. माझा पण लहान मुलगा आहे, तो सुरक्षित आहे का? आज सोनं गेलं दिवसात जीव जाईल. काय वाटतं सिटी मध्ये जे महिला सुरक्षित असते? नाही सुरक्षित. आज गळा म्हणजे होतच ना, मानेलाच जे होते ना ते. आज सोनं गेलं, जीव गेला असता. नाही, नॉर्मल म्हणजे नॉर्मल एरिया होता, तर त्यांच्या घरी जात होत्या. म्हणजे अजिबात कुठल्या गोष्टीचं त्यांना इंटेन्शन नव्हतं की इथं काही होईल या हिशोबाने. काहीच नव्हतं. त्या बिंदास त्यांच्या जात होत्या. म्हणजे अशा एरियात जर होऊ शकते तर मग प्रायव्हसी कुठे? सांगा बरं तुम्ही, घरासमोर घराला बाहेर आहे.